उद्या दत्त जयंती आहे आणि मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार पण आहे. तर त्या निमित्ताने मला पूजेची मांडणी करायची आहे. तर मी पहाटे उठून सर्व पूजा संपन्न करणार आहे. तर त्याची मी पूजेची मांडणी जेव्हा माझं पूर्ण काम आवरेल तेव्हा मी करेल. त्यावेळेस मी तुम्हाला ती पूजेची मांडणी कशी केली आहे ते नक्की दाखवेल. तोपर्यंत आता मला स्वयंपाक बनवायचा आहे, मुलांचा स्टडी आहे, घरातलं पण आहे आवरणं. तर सगळं करून मी जेव्हा व्हिडिओ बनवेल पूजा मांडणीचा, तेव्हा तो तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तोपर्यंत मी आता काम करण्यासाठी जात आहे. नमस्कार, आपले सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आता निवडल्या आहेत वालाच्या शेंगा. ही आहे उद्याच्या टिफिनची तयारी. मुलांसाठी सकाळी जो टिफिन बनवावा लागतो त्याची तयारी आहे. आदल्या दिवशीच भाजी स्वच्छ करून ठेवावी लागते. आता हे बघा, हे निवडलेला कचरा आहे आणि हे बघा आता संध्याकाळ होत आहे. आमचं ॲक्च्युली रस्त्याच्या जवळच घर आहे. जाताना बघा उसाच्या गाड्या असतात. खूप म्हणजे ह्या गाड्या बघितल्या की मला खूप खूप दया येते. कारण कसं, एवढे मुके जनावर असतं, त्यांच्यावरती एवढा जो काही भार आहे त्यांच्या खांद्यावरती तो असतो. खूप वाईट वाटतं मला. कधी कधी त्यांचे पाय सरकतात, पडतात, त्यांना जखम होते. मला अक्षरशः म्हणजे रडायला येतं त्यांची अवस्था बघून. पण आपल्याला असं वाटतं की यार आपल्याला खूप दुःख आहे, पण ह्या लोकांकडे ह्या बघितलं ना की आपल्याला लक्षात येतं की आपण खरंच सुखी आहोत. कमीत कमी आपल्या डोक्यावरती छत आहे, व्यवस्थित 2 टायमाची खाण्यासाठी व्यवस्थित अन्न आहे. या लोकांची बघा किती अवस्था असते. सगळं आयुष्य जे आहे त्यांचं ह्या बैलांवरतीच अवलंबून असतं आणि त्या बैलांचीही अवस्था खरंच किती भयानक असते ना. आता बघा संध्याकाळ झालेली आहे. जे काही चंद्र आहे तो अतिशय सुंदर आहे. तो मी तुम्हाला आता दाखवलेला आहे. कदाचित आज सध्या पौर्णिमा असावी. आता मी दिवाबत्ती करत आहे. मी तुळशीजवळ एक अतिशय दिव्यासाठी सुंदरसं असं घर आणलेलं आहे. दिव्याचं घरटं म्हणता येईल त्याला. खूप खूप सुंदर आहे. अगदी छोटूसा दिवा आहे. तो मी तुळशी वृंदावनाजवळ लावलेला आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. मला ॲक्च्युली दिवा जो आहे तो प्रचंड आवडतो, खूप आवडतो. खूप अगदी एक पॉझिटिव्ह एनर्जी असते त्यामध्ये. दिवाबत्ती झालं आहे. आता मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तर बघा, मी पीठ भिजवलेलं आहे इथे आणि आता पोळ्या करणार आहे. ॲक्च्युली मला पिठाची आणि धुळीची खूप ॲलर्जी आहे, त्यामुळे मला कंपल्सरी नाक पॅक करूनच पीठ भिजवावं लागतं. खूप खूप त्रास होतो मला पिठाचा आणि म्हणजे मला अक्षरशः घसादुखी वगैरे हा त्रास होतो. तर आता मुलांची टिफिन, चहाची भांडे वगैरे होती, तर मी ही स्वच्छ केलेली आहेत आणि आता मी पोळ्या बनवणार आहे. त्यानंतर मुलांचा स्टडी वगैरे आहे. तर बघा, मी आता मुलांचा स्टडी घेतलेला आहे. खूप खूप वेळ जातो मुलांचा स्टडी घेण्यामध्ये. पटपट करत नाहीत, ऐकत नाहीत. पण काय, आता लहान आहे, आपण नाही लक्ष देणार, मग कोण लक्ष देणार त्यांच्याकडे. बघा आता स्टडी त्यांचा चालू आहे. आता मी जे काय आहे ते वरती जिन्याने गेलेली आहे. मला उद्याची तयारी करायची आहे. उद्या आहे दत्त जयंती, मार्गशीर्ष गुरुवार पण आहे. तर त्याची मला तयारी करायची आहे. ॲक्च्युली माझ्या चुलत भावाचं लग्न होतं, त्यामुळे मी मागच्या शुक्रवारी गेले होते. तर बघा, ती सगळी पूजेची जी काही मांडणी होती ती तशीच आहे. म्हणजे मी आता जस्ट आवरून घेतलं, रूम क्लीन केली. तर आता मला सगळं हे परत क्लीन करून उद्याची जी काही पूजेची मांडणी आहे ती करायची आहे. म्हणजे सकाळी इझिली मला सगळं करता येईल. आता 6:10 होत आलेली आहेत. मला रूम पण क्लीन करायची आहे. म्हणजे बेडवरती खूप सारे कपडे आहेत, तेही आवरायचे आहेत. मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे मी पूजेची मांडणी आता केलेली आहे. कारण सकाळी मला भरपूर कामं आहेत, त्यामुळे जेवढं मला आता तयारी करता येईल तेवढी मी करत आहे. बघा, उद्या दत्त जयंती आहे. अतिशय अतिशय सुवर्ण दिवस आहे उद्याचा. माझ्या गुरूंची जयंती आहे. गुरु माझे आहेत आणि माझं सर्व काही गुरूंचं आहे. फक्त आणि फक्त गुरुच माझे आहेत. जे काही दिलेलं आहे ते सर्व माझ्या गुरूंनीच दिलेलं आहे, दत्तगुरू महाराजांनी, आणि तेच माझ्याकडून सर्व काही अतिशय
बेस्ट वेने करून घेत आहेत. तुमचे खूप खूप धन्यवाद दत्तगुरू महाराज. तुमचा कृपाशीर्वाद सदैव माझ्यावर, माझ्या परिवारावर, सर्वांवर राहावा हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. बघा, आता मी बरीचशी तयारी केलेली आहे पूजेची. आता सकाळी उठून फक्त कलश घेऊन त्यावरती आंब्याची पानं आणलेली आहेत मी. ती पानं ठेवून त्यामध्ये पाणी वगैरे ठेवून कलशाला जे कुंकवाने स्वस्तिक काढून त्यानंतर 5 बोटांनी रेषा मारून सकाळी मी तयारी करणार आहे. 5 वाजता उठण्याचा ट्राय करेल मी, बघूयात किती पॉसिबल होतं. त्यानंतर सकाळी जे काही मार्गशीर्ष महिन्याचा जो काही गुरुवार आहे त्याची कथाही वाचायची आहे मला. त्यानंतर श्रीसूक्त वाचत असते, कणकधारा स्तोत्र वाचत असते. त्यानंतर दत्तगुरू महाराजांचा जपही मी करणार आहे. हे आहे बघा, श्रीयंत्र आहे. आत्ता तयारी करून ठेवलं की सकाळी थोडंसं इझी जातं, त्यामुळे मी आत्ता तयारी केलेली आहे. सकाळी उठून मला घरचं आवरून त्यानंतर इथे जोरवे म्हणून एक गाव आहे, तिथे दत्तगुरू महाराजांचं खूप सुंदर मंदिर आहे. तिथे खूप मोठा कार्यक्रम होत असतो. तर तिथे मी सकाळी साधारण 9च्या आसपास जाणार आहे, कारण सकाळी जेव्हा मुलांना स्कूलला सोडवायला जाईल तशीच मी जाणार आहे. त्यानंतर ऑफिसला जाणार आहे. ॲक्च्युली मी ऑफिस पण चेंज केलेलं आहे. मी तुम्हाला मध्ये क्लिनिकचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यानंतर मी आता त्याच सरांशी रिलेटेड एक दुसरं ऑफिस आहे, तिथे जॉईन झालेले आहे ॲज अ पार्ट टाईम. तर मी तुम्हाला तो व्हिडिओ ट्राय करते लवकरात लवकर शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. आता बघा, वेळ झालेली आहे 8:30 होत आलेले आहेत. मला अजून बरीचशी कामं आहेत. अजून जेवण करायचं, मुलांना खाऊ घालायचं. त्यानंतर वरती येऊन म्हणजे रूममध्ये येऊन अंथरूण वगैरे टाकून मग जी काही तयारी आहे झोपण्याची ती करायची आहे. तसंही मुलं लवकर झोपत नाही. जशी रात्र होते तशी त्यांच्यामध्ये माहीत नाही कुठून एनर्जी येते. खूप मस्ती करतात. 1-1.5 तास त्यांना झोपवण्यात जातो. आता बघूया, ट्राय आहे 10पर्यंत झोपण्याचा, किती पॉसिबल होतं. सकाळी उठून मी जो काही मार्गशीर्ष महिन्याचा जो काही गुरुवार आहे त्याचा व्हिडिओ शूट करणार आहे. त्याचबरोबर दत्त जयंतीचा जो काही व्हिडिओ आहे तोही शूट करण्याचा विचार आहे. बघूयात किती पॉसिबल होतं. तर मी आत्ता जेवण वगैरे करून लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून मला सकाळी लवकर जाग येईल आणि माझा जे काही सकाळी पूजा आहे, काम आहे ते लवकर आटपेल. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर काही तुमचे कमेंट्स असतील, सजेशन्स असतील, काही गुड थॉट्स असतील ते माझ्यापर्यंत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. ॲक्च्युली खूप बिझी शेड्यूल असतं, कारण लहान मुलं आहे, जॉईंट फॅमिली आहे आणि म्हणजे अगदी तुम्हाला सांगते 1 मिनिटसुद्धा वेस्ट करणं मला पॉसिबल होत नाही, कारण वेळच खूप कमी असतो. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कंटिन्यू बिझी असते. पण तरीही ट्राय करते मी व्हिडिओज बनवण्याचा. खूप मेहनत आहे या पाठीमागे. तर तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा मॅक्झिमम हा चॅनल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.